एक घे आई छत्री. असं तो इकडे 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 तोंड. एवढं मग नाही आहे गाडीतली छत्री काढली आहे. गणपती उतरवून ठेवला इकडे. आता डायरेक्ट गाडीमध्ये ठेवणार आणि मग जाऊन विसर्जन करणार. राज तुझा गणपती उतरवला ना. आता फक्त वेट करताय. टोपी पी बांधली यार मला. हे मला पण बांधायचं आहे. वहिनी सकाळपासून आज विसर्जनाचा दिवस आहे. सकाळपासून काय काय केलं ते सांगा. कारण का मी काल रात्री लेट आलो म्हणून मी लेट उठलो. तर मला काय सकाळपासून काय झालं घरी ते माहीत नाही. तर आता ते तुम्ही सांगा काय झालं. आणि एवढा मेकअप करायला टाइम कसा भेटला ते पण सांगा. आज आम्ही सकाळपासून डोळे उघड्या डोळे उघड्या. बोलू नका ना. मला आधीच हसायला येते ना. मी पण रात्रीच आली. मी पण उशिराच आली. तरी पण मी लवकर उठली. आम्हाला सगळं आवरायचं होतं. सगळं तयारी करायची होती. त्याच्यानंतर आम्हाला आमचं नैवेद्य दाखवायचा होता. आज आम्ही विसर्जनाच्या दिवशी शेंगा करतो. भजी वगैरे असं गोड पदार्थ. शेंगा म्हणून भजी गोड नैवेद्य. पदार्थ. शेंगा 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 शेंगा. त्याच्यानंतर आमची सगळी तयारी झाली. आता तुम्ही तर लेट उठला. तेच मग आमचे बुवा आले आरती करायला. ते झाल्याशिवाय आम्ही हे नाही करू शकत. उत्तर पूजा. मग नंतर मग पूर्ण वाड्याची एक आरती. एक आरती असते. त्याच्यानंतर मग आमची तयारी होऊन आता आम्ही बसलोय तुमच्या समोर मेकअप करून. गणपती बाप्पा मोरया. गणपती विसर्जन चाललंय. कसं वाटतं. रडायला येतं. वाईट वाटतं. दाखव. रडून पण दाखव. मग नाही आता गेले अश्रू माझे आज. चुकले अश्रू. मला ब्लॅकमेल करते. मी खातो कधी इथनं नेतो तो. आयुष कसं वाटतंय गणपती चालतात आपले. वाईट वाटतंय खूप. 5 दिवस गणपती रडून बिडून दाखव जरा. डोळ्यातनं पाणी विणी काढ. अजून एक गणपती आहे. अरे हा यांचा आहे ना. पहिलं रडू. ढोल ताच्यावाले पुढे फटाके वाजवते. स्वप्न असतं की लडाखमध्ये ट्रिपला जायचं. पण आम्ही लहानापासून लडाखमध्ये राहिलेलो. ते बघू शकता. लेह लडाख टेंडर टाकलेलं आहे. आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या वर्षी रस्ता होणार. नाहीतर आम्ही इकडूनच आरती करणार. बाहेरून आरती करणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मंगल मूर्ती मंगल मूर्ती. आईस कुठे. ए तू बाहेर चल. नाही तर गाडी तरी चालव. बाहेर पडा तुम्ही. हात लाग. गेला तो पाण्यात. शाट जो वाजत नाही. शुभम तेजा पुढे होतो मी. पाण्यात उतरायचं ना अभियान. मी जाणार आहे पण जास्त लांब नाही. जा जा जा. इथे बस तू पुढे जा जा जा.
उड्या मारा आता उड्या मारा. ए, उडी मार, उडी मार. नाही नाही नाही, नाही मार. नाही 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 होत आहे, नाही होत आहे, नाही होत आहे. माका ना गावच्या गणपतीची इतकी मजा येली असा की काय सांगा तुका. माका भरपूर मजा येली असा. आता दरवर्षी येणार ना. दरवर्षात येतलय. गाडी जरी नाही भेटली, तिकीट नाही भेटली तर उद्या येतलय, पण येतलय. गणपती विसर्जन झालं आमच्या, आता आम्ही घरी चाललोय गणपती विसर्जन करून. आज आमचे मकर खाली झाले सगळ्यांचे. 5 गणपती आमच्या समोर होते. 5 दिवस आम्ही खूप मजा केली, पण आज सुरू वाटते गणपती गेले. आयुषला रडायला येत आहे. मला संख्येच्या रडायला डोळ्यात पाणी आहे. असं कसं आवडलंय त्यांनी. हा ना, आता 365 दिवस वाट बघायला लागणार आहे परत. आता परत 30 तास प्रवास करून आम्ही आलो होतो आणि आता परत किती तासाने आता मुंबईत होतो हे आता महत्वाचे आहे. पुढच्या वर्षी आता परत गणपती गेले गावाला, चैन पडे ना आम्हाला, असं आता वाटतंय. पुढच्या वर्षी परत भेटू. पुढच्या वर्षी परत भेटू. एची इंटरव्ह्यू घ्या, एची इंटरव्ह्यू घ्या. चला चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. अरे गणपती गेले गावाला, एक लाडू चंद्रावर, गणपती आमचा उंदरावर. बाबू का रडतोय? गणपती गेले गावाला. गाडी हलते डोलते टाना टाना, गाडी हलते डोलते टाना टाना, गाडी ओमनीच्या स्टेशनावर. गाडी हलते डोलते टाना. अरे मुंबईत गेला किरण. आम्ही ब्लॉग संपवलेला आणि दरवर्षीप्रमाणे जे इम्पॉर्टंट मोमेंट आहे की नेहा जाते आणि आम्ही चिडवतोय तो आता मी कव्हर करणार आहे. नेहा नेहा आज भी ये तुम कभी मेरी परत कधी येणार आहे? आले तू. पुढच्या वर्षी गणपतीला. नाही पुढच्या वर्षी शिमग्याला नाही. दिवाळी कोण नसतं दिवाळी दिवाळी तर मजाच नसते. अजिबात जी मजा आकाश आजपासून चालू होणार आहे ना, ती कधीच गेल्या नसते. 5 दिवसात नाही आली. 1 दिवसात होणार आहे आजची. एका दिवसात होणार आहे एवढी मजा. 5 दिवसात नाही झाली तेवढी. नजर तुला काढ देवा. नेहा मग आता कधी येणार नेक्स्ट? कधी येऊया? दिवाळीमध्ये येऊया. दिवाळीमध्ये मी येणार आहे आता थोड्या दिवसांनी. मी तशी फ्री आहे. दसऱ्यामध्ये वगैरे मी येणार आहे, एक राऊंड मारणार आहे. हे तू पण झालास? आता काय करणार, पोट्या पाण्याचं बघायला पाहिजे. गणपती बाप्पाने पोट्या पाण्याचं बघितली ना, आता आमची बारी. आम्ही पण पोट मोठं आहे तर काय बघणार तुम्ही? किरण 3.5 किलो चिकन सांगितलंय तंदुरीसाठी. 4 किलो बघ करा 4 किलो. अरे पावभाजी चिकन किती आम्ही सगळे आम्ही सगळं खाऊ. टाइम सेट है. अभी दोपहर 1 बजे चिकन लॉलीपॉप सेजवान चटनी के साथ. अरे शाम को 6 बजे बाद मंचाव चिकन सूप. रात्री काय लेट होईल म्हणून ट्रॅफिक बिकिक भेटेल म्हणून दादरला नेहर ब्रेक घेतला. तयारी कसं आहे एकदम. फ्राईड राईस हे बघ, तिथं मेकअपचं सामान दाखवतील ना. मेकअपचं आणि सामान. आठवण म्हणून मी
त्याला चिकन लॉलीपॉप कसं खायचं दाखव. अरे गणपती मागं बसवलं काय कसं वाटतंय सम्राट कसं वाटतंय कसं वाटतंय मुंबईत जाते म्हणून आम्हाला पण चांगलं वाटतं. एक मेंबर कमी आहे तंदुरी खायला एक मेंबर कमी आहे. खूप मजा करणार आहोत आता. 2 मेंबर कमी आहेत कोण सर्वांना सोडून सगळं चाललंय आता मुंबईत. लय वाईट वाटतंय. मला पण लय वाटत. मस्त आता नाही हा, गणपती नाही आता काय. आता डायरेक्ट 10वी झाल्यावर सम्राट उडू नको. काय काय लॉलीपॉप चिकन सगळं मिस करतोय तू. आताच तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. फोटो पाठवून आम्ही जमणार. हो हो हो. आलं ना थोडस पाणी दिसतं ना थोडस दिसतंय थोडस पाणी दिसतंय. तर आता दुपारी 3 वाजले. तर मी शुभम आणि सर्वेश आम्ही चाललोय गळ लावायला. ह्याच्यामध्ये गळ आहेत आणि हे काय ह्याच्यामध्ये पाग आहे. हातपाग, ह्याला हातपाग बोलतात. आणि ह्याच्यामध्ये पावडर आहे, पीठ आहे, ते मासे, थोडेसे गव्हाचं पीठ आहे, परत शेण आहे. शेण आहे थोडंसं. ते असं गोळा करून ना गोळा पाण्यात ठेवणार आहे आपण. हा. मग ते खायला मासे येतात. आणि त्याच्यावरती मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने 2 मिनिटं 10 मिनिटांनी इकडून तिकडून 2-3 गोळे ठेवायचे आणि नंतर येऊन मग पाक टाकायचं. मग ते टाकलं की तोपर्यंत त्या 10 मिनिटात मासे येतात खायला. आणि ह्याच्यात गळ आहेत. गळ काय पण लावून ठेवायचं ना फक्त. लावून ठेवायचे. मग उद्या जाऊन काढायचे. बघूया आता मी दाखवतो कसं काय सगळं करायचं ते. मी पहिल्यांदाच चाललोय मी. बघूया. आणि सम्याबाईची एंट्री झालेली आहे ना. सम्याबाई ह्याचा खाडीचा पोनार आहे. पट्टीचा स्विमर. पट्टीचा आम्ही चालत नदीकडे पातालीवरती. नदीचा आवाज येतो इकडेच. इकडे पहिले आपण घरी घेऊन पण यायचो. काल पाऊस नव्हता तरी पाणी जास्त होतं रे नदीला. नाही काल मस्त पाणी होतं. वाटत होतं जास्त. पाणी कमी होतं आपल्या नदीला काल. कारण काल परवा पाऊस पडला आणि काल पूर्ण ऊन होतं ना सकाळपासून. पाणी कमी झालं होतं. आपली जमीन आहे. आपली सार्वजनिक जमीन आहे ही. हा. ही दरेपासून वरपर्यंत वरची हद आहे ना तिकडे जमिनी भरपूर आहेत. पण ना इकडे हायवे होणार आहे ना दुसरं काय. जमिनी भरपूर आहे पण गावाला आता कोण माणसंच नाही आहेत. आणि हायवे पण नाही होणार आहे इकडे. काय नाही होणार. झालंच तर नदी होणार. हे होईल काय ते डॅम होईल. डॅम पण तो आता एवढ्या लवकर नाही होणार. प्रोसेस चालू आहे. 20 वर्ष पण लागू शकतात. 50 वर्ष पण लागू शकतात. जेव्हा डॅम जाईल तेव्हा हे सगळं त्याचा फायदा होईल. नाही तर आता हे सगळं असंच पडून आहे. सगळे लोक गेले मुंबईला. काठी आणली पाहिजे होती. मग अशी तिकडे हे टाकलं. काय टाकलं? गोळा ठेवला खायला माशांना. कुंड्याचा नाही. कोंडा आणि शेण. 10 मिनटं झाली. आता सर्वेश टाकतो त्याच्यावर पाग. बघूया काय भेटतं. कुठून टाकतोय? खालून की इथून दगडावरून? ठीक आहे. इथून टाक दगडावरून का पुढे जाय. बघ 1 2 3 4 5 6 आहेत. एक मॅक्स 15 मिनटं. हां मग 4-5 तर बनतील भाई. 130 GB झालं आहे. तर एक ठिकाणी लावलं. हां एक ठिकाणी ते टाकून ठेवलं. आता अजून 2 ठिकाणी ते गोळे टाकणार आणि मग त्याच्यावरती पाग टाकणार. पहिले पार्टी करायची. हां इथे पार्टी करायचो. आपली विहीर आहे पुढे. विहीर पण दाखवतो ना. विहिरीत मगर आहे काय? मगर आहे का विहिरीत? दिसली लास्ट मोठी आहे. बघूया ना दिसली तर दाखवूया मगर पण.
आता सगळे इथे आले ना मगर खाली. ही आमची जॅकवेल. इकडून आमच्या पूर्ण वाडी नाही गावाला, पोरवाडी गावाला पाणी येतं. आहे मगर निवाळा आहे ना पाणी पूर्ण एकदम निवाळ पाणी आहे. ह्याच्यात उडी मारशील कसं भाऊ? मारलेले होते आम्ही आदल्या वर्षी विहीर साफ करायला उतरलो होतो. पण ते झोक्यान सोडली नव्हता माहिती. बोलू नको ना. इथे पण गरी टाकायची जागा आहे. इथून गरी पण टाकतो. परत त्या शेरणीत त्या कोपऱ्यात इथे दुसरा गोळा ठेवलाय. मी कुठं होणार. तू मारू शकतो. इथे उडी मारायचं कुठं पण जाशील तू. आता इथून मारली ना तर तिथं जाऊ शकतो. जाऊन दाखव ना. तू चल माझ्याबरोबर. मी काय मी तुझ्या पाठनं पडेल. चल तुझ्या दम नाही तर बोल ना. का घाबरतोस तू? भीती वाटते का? ह्याच्यात 2 भेटले. एकच आहे दुसरं कुठे पडली. बघ तुझ्या ब्लॉक मध्ये तुझं नाव पण येणार आहे. तुझा कॉल चालू होता आम्ही मासे पकडांना. काही ही पोचलात कुठे? ट्रॅफिक आहे का? ट्रॅफिक आहे का? हां लांबुडक्या. आता पागात मासे पकडून झाले. आता तेच मासे आम्ही लावणार गळाला, मोठे मासे पकडायला. आणि हे गळ सकाळी शुभम आणि पांड्या सकाळी काढणार. तर बघूया उद्या सकाळी. ते त्यांना सांगितलं मी तर सकाळी निघतोय मुंबईला जायला. उद्या बाकीचा व्लॉग पुढचं जे सकाळचं असेल ते हे दोघं शूट करून मला पाठवतील. मी ॲड करेन. काढणार ना? काढणार ना? मोबाईलवरती करू आम्ही. हां मोबाईलवरती काढ आणि पाठव. 5 आणि अर्धे गळ लावतात. अर्धे गळ लावून ठेवलेत. आता ते एक जाऊन पांड्यादी बांधतात. इकडे पांड्या बांधतोय. इकडे शुभम गेला आहे कुठेतरी बांधायला. आणि मग ते झाल्यानंतर आम्ही विचार करतो आहे की आंघोळ करायची पाण्यात. थोडं जास्त पाणी आहे. माझ्यासाठी तर जास्त आहे. त्यांना काय वाटत नाही एवढं. ते लोक गावचेच आहेत तर त्यांना एवढं काय वाटत नाही जास्त पाणी वगैरे. बघूया थोडंसं. काल जिथे गणपती विसर्जन केलं तिकडे थोडं कमी पाणी होतं. मग तिकडे एक डुबकी मारायची आणि व्लॉग संपवायचा. कारण का ॲक्च्युली हे शूट करणार नव्हतो. कालच जिथे गणपतीचं विसर्जन झालं तिकडेच व्लॉग एंड करणार होतो. पण आता जरा शुभम आणि सर्वेश बोलला की जाऊया जरा. बोललं की करूया, बघूया कसं काय असतं. आणि अजून एक व्हिडिओ पण होईल. टोटल आता माहीत नाही किती व्हिडिओ येणार आहेत. स्टार्टिंगला तर बोललेलो की 5-6 येतील. तो प्रोबॅबली जास्त पण येतील. कारण का मी एक 10 मिनटाचा एक व्हिडिओ बनवणार आहे फक्त. जास्त पण नाही बनवणार. जास्त बोर 20-20, 25-25 मिनटाचा टाकून बोर नाही करणार. ते मेन भरपूर कॉन्टेंट आहे. अराऊंड 130 GB टोटल व्हिडिओ शूट केले. आणि त्याच्यानंतर मग ते कट करून मेनवाले हे टाकूनच व्हिडिओ बनवणार आहे. तर बघूया आता कधी एडिट करायला कधी टाईम भेटतो आणि कसं काय सगळं होतं. मग अपलोड करीन मी. गोष्ट फक्त राहिली की जो मी बोललेलो की हाऊस टूर जे आमचं नवीन घर आहे तर त्याचा आम्ही व्हिडिओ बनवणार होतो. बट तो राहून गेला बिकॉज थोडं घरी सगळी प्रिपरेशन्स वगैरे होते. कंटिन्यूस चालू होते आणि त्याच्यामध्ये मला हे नव्हतं करायचं की अरे व्हिडिओ बनवायचा आहे वगैरे. तर प्रोबॅबली नेक्स्ट टाईम जेव्हा मी येईन गणपतीला नाही, आता मी येईन अराऊंड मार्चमध्ये येईन होळीसाठी, शिमग्यासाठी. तर तेव्हा मी ट्राय करीन की पूर्ण घर जे आहे ते दाखवेन. आत्ता तर नाही झालं पॉसिबल. थोडंफार तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की कसं काय टेरेस वगैरे आहे थोडंफार. तर प्रॉपर जे आहे हाऊस टूर एक चांगला व्हिडिओ बनवायचा आहे. असंच दाखवायचं आहे जस्ट बिकॉज बनवायचं आहे म्हणून नाही बनवायचं आहे. चांगला प्रॉपर शूट करणार आहे आणि मग तो पण अपलोड करेन. मग त्याच्यासाठी थोडा वेट करावा लागेल. आता मुंबईला उद्या जाणार, सकाळी निघणार. उद्या संध्याकाळ पण नाही 5-6 वाजेपर्यंत पोचू. त्याच्यानंतर मग परत तीच उठायचं, लॅपटॉपवर बसायचं, काम करायचं, खायचं आणि झोपायचं. तीच लाईफ चालू होणार. मग
मोस्टली आई किंवा पप्पा नाही येत आहेत, दोघांपैकी एक कोणतरी येत नाही आहे मुंबईला. तर मग मोस्टली 15 डेज नंतर 15-20 डेज नंतर परत त्यांना घ्यायला एकदा यावं लागेल, तेव्हा येईन मी आणि कुणातरी घेऊन येईन 1-2 जणांना, 2 मित्रांपैकी. तर त्यांना पण ॲक्च्युली खूप जण आहेत ज्यांना घर वगैरे बघायचं आहे आणि त्यांनी गाव नाही बघितलं आहे कधी, म्हणजे माझं गाव नाही बघितलं आहे कधी. तर मग त्यांना घेऊन येईन 1-2. मग जर जमलं तर तेव्हाच आपण व्हिडिओ बनवीन आणि करीन अपलोड. बघूया आता नेक्स्ट कधी येतो, हे कधी अपलोड होतात तेच माहीत नाही आहे अजून. आणि एडिट करायला खूप टाईम जातो, एडिट करायला एक व्हिडिओ बनवायला एडिट करायला अराऊंड 3 ते 4 तास एकदम कॉन्सन्ट्रेशननी एडिट करावं लागतं. आता जो सॉफ्टवेअर मी इन्स्टॉल केलेला तो पण इन्स्टॉल नाही आहे सॉफ्टवेअर. आता सुरुवात तिकडून आहे की तो जाऊन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचा एडिटिंगचा. तर मग बघूया आता काय होतं. घरी जाताना फक्त आम्ही छोटासा, बॅटरी पण नाही आहे तर जास्त नाही शूट करणार होता. आता फक्त आंघोळ करताना थोडंसं करू आणि मग जो फायनल जो एंड आहे व्हिडिओचा, व्लॉग किंवा ह्या गणपती ट्रिप सिरीजचा जो एंड आहे तो एक शूट करीन आणि बघूया काय होतं पुढे. हे झालं का? आताच मला शुभम आणि सर्वेशने एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगितलं आहे की असंच मी त्यांना विचारत होतं की तुम्ही एवढे सगळे गळ लावणार ते उद्या जेव्हा तुम्ही काढायला जाणार तर तुम्हाला कसे कळणार की तुम्ही इथेच लावले. तर दोघांचा एकाच टायमाला रिस्पॉन्स असा होता की आम्हाला स्वप्नात येतात, की स्वप्न पडतं की इथे गळ लावले आहेत आणि इथे आम्ही ते फिट करून ठेवले आहेत. तर आय डोंट नो मला येडे बनवत आहेत की काय, पण दोघांचा रिस्पॉन्स एकाच टायमाला होता की एकाच टाईमला ते लोक बोलले आणि शपथ मी बोलले की चल पकवत आहे येडा नका बनवतो. दोघांनी पण शपथ वगैरे घेतली आहे. आता मी घरी जाऊन ही गोष्ट कन्फर्म करेन, पप्पांना विचारेन किंवा काकांना वगैरे विचारेन की खरंच असं असतं का. तर आता सर्वेश पण मला बोलला की आता जरी 1 महिन्याने तू जर आला तिकडे आणि तरी तो दगड तो तिकडे शोधेल, कारण का त्याला स्वप्न पडतं असं काहीतरी तो बोलला. सर्वेश हात दाखव. हां, तो बोलला की इकडची दगड जी आहे किंवा कुठची की तर ती एक कळते की इथे आहे म्हणून आफ्टर 1 मंथ किंवा किती पण टाईम नंतर आलं. तर काय माहिती मला येडं बनवत आहेत की खरंच तसं काहीतरी आहे. फायनली त्यांचे ऑलमोस्ट गळ लावून झालेत आणि मी आलो आहे डुबकी मारायला. जास्त नाही आहे पाणी, तर पुढे जास्त आहे, इकडे कमी आहे. चालू आहे आता डायरेक्ट नेक्स्ट इयर यायचं गावाला. फक्त गणपती आणि शिमगा. मे महिन्यात काय रे शुभम, आता फक्त गणपती शिमगा झालाय ना. शिमगा देणार आता परत डायरेक्ट गावी. वर्षातनं गावाला फक्त 2 राऊंड. हां, पहिले एक्झाम संपली एप्रिलमध्ये की 2-3 दिवसांनी पप्पा येऊन गावाला सोडायचं आम्हाला. 2 महिने जूनपर्यंत गावाला यायचं. जोपर्यंत सगळं विसरत नाही आधीच्या क्लासमध्ये शिकलेलं तोपर्यंत गावाला राहायचो. आमच्या गळ वगैरे लावून झालेत आणि आम्ही आता चाललो आहे घरी. उद्या येऊन शुभम आणि सर्वेश सकाळी गळ काढतील आणि मग मला फोटो पाठवतील आणि व्हिडिओ पाठवतील. मी हे टाकीन या ब्लॉगमध्ये. आणि माझा मोबाईल पाणी चालतो. माझा मोबाईल चालतो पाणी. काल पाण्यात एवढा 2 तास पाण्यात होता मोबाईल. काय बोलतोय मग चल ये मोबाईल सम्या मग आणे होतो. मोबाईल बाहेर काढून ते लगेच टाकायला